काम कोण करत आहे मला माहीत नाही. सरकार कोणाचं आहे? ज्या प्रकरणामध्ये त्यांना जावं लागलं तो विषय अत्यंत गंभीर आहे. इतक्या घाईघाईनं एखाद्या मंत्र्याला परत मंत्रिमंडळात घेणं, अद्याप त्या खटल्याचा संपूर्ण निकाल लागायचा आहे. बीडच्या देशमुख प्रकरणातला लक्षात घ्या. एवढी घाई काय झाली अजित पवारांना? माणिकराव कोकाटांना पदावरून काढायला तयार नाहीत. भ्रमी खेळतात कृषी मंत्री. याला काढायचं, त्याला घ्यायचं, त्याला घ्यायचं, त्याला काढायचं. संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त करून ते रिशफल करणं गरजेचं आहे. देवेंद्र फडणवीस जे भ्रष्ट मंत्री आहेत, जे भ्रष्टाचाराशी संबंधित ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत, जे मंत्री लेडीज बार चालवतात, डान्स बार चालवतात, असे मंत्री आपल्या कॅबिनेटमध्ये बसलेले आहेत आणि आपण नैतिकतेच्या गप्पा मारत मुंबईपासून दिल्लीपर्यंत, चांद्यापासून बांद्यापर्यंत फिरताय. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. महाराष्ट्रामध्ये अमित साळुंखेचा विषय, सुमित फॅसिलिटीज, मी वारंवार सांगतोय, इतरसुद्धा लोक बोलत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारनं कानाचे पडदे साफ केले पाहिजे. विरोधी पक्ष जे बोलतोय ते गांभीर्यानं घ्या, नाहीतर एक दिवस झारखंडचे पोलीस येतील आणि एखाद्या मंत्र्याला किंवा खासदाराला अटक करून घेऊन जातील तुमच्या. इतके सगळं गंभीर प्रकरण आहे. सुमित फॅसिलिटीज हा विषय वाटतो तितका सोपा नाही. महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे. ही कंपनी काय आहे, कोणाची आहे? श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन, म्हणजे डेप्युटी CM उपमुख्यमंत्र्यांचे बाळाराजे, त्यांचं एक मेडिकल फाउंडेशन चालवतात, फार मोठी सामाजिक सेवा वगैरे करतायत. या मेडिकल फाउंडेशनमधला जो पैसा आहे हा भ्रष्ट मार्गाने आलेला पैसा आहे, स्पष्ट दिसतंय. कारण हा अमित साळुंखे त्याचं सुमित फॅसिलिटीजला मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट देण्याचं काम गैरमार्गानं शिंदे पितापुत्रांनी केलेलं आहे. मद्य घोटाळा समोर आला, त्या व्यक्तीला अटक केली. त्यानंतर 800 कोटीचं टेंडर, ॲम्ब्युलन्स 108 क्रमांकाचं, त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झाला आहे. सगळ्यांनी तेव्हा सांगितलं. आता हळूहळू या सुमित फॅसिलिटीजला शिंदे पितापुत्रांनी कशी मदत केली टेंडरसाठी, कॉन्ट्रॅक्टसाठी या नव्या कंपनीला. कल्याण डोंबिवलीमधलं घनकचरा व्यवस्थापनाचं कॉन्ट्रॅक्ट, बरं का, नियमबाह्य पद्धतीनं घाईघाईनं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पुत्रानं याच सुमित फॅसिलिटीला दिलं 850 कोटी रुपयाचं. म्हणजे 850 कोटीच्या वर आहे. हे नाव जरी सुमित फॅसिलिटी अमित साळुंखेचं असलं तरी ह्याच्या मागे नक्की कोण आहे, ही कंपनी मूळची कोणाची आहे आणि एवढी धडाधड कॉन्ट्रॅक्ट कशा प्रकारे मिळत गेली. कल्याण डोंबिवलीचा असेल, पुण्यातला असेल ना, हे दारूचा घोटाळा असेल, हे सगळे सूत्रधार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात आहेत. आणि हा सगळ्या मद्य घोटाळ्यातला पैसा, या टेंडर घोटाळ्यातला पैसा श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनमध्ये येतो आणि त्या माध्यमातून सामाजिक कार्य म्हणजे ब्लॅक मनी व्हाईट करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीसांनी याचं गांभीर्य कळत नसेल तर त्यांनी खरं म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहोत आपण हे विसरून जायला पाहिजे. बाकी इतरांना ते ज्ञान शिकवतात ना, नैतिकतेवर, संस्कार, सुसंस्कृतपणा, स्वच्छ कारभार, सहन करणार नाही, पाहून घेईन, मग ह्यांना पाहून घ्या. हजारो कोटीचे घोटाळे या सुमित फॅसिलिटीच्या माध्यमातून शिंदे पुतापुत्रांनी केलेले आहेत आणि म्हणून त्यांची सध्या धावाधाव सुरू आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतलं घनकचरा व्यवस्थापनाचं 850 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्यातून मिळालेले लाभ हे कोणाच्या खात्यामध्ये गेले, कोणाकडे गेले, ब्लॅक अँड व्हाईट, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक निष्पक्ष पद्धतीनं SIT स्थापन करायला पाहिजे. त्यांना SIT स्थापन करण्याचा छंद आहे. त्या SITचं पुढे काय होतं आम्हाला माहीत नाही. तर इथे एक SIT स्थापन करा आणि त्यांना कालमर्यादा द्या. मग ॲम्ब्युलन्स घोटाळा असेल 800 कोटीचा, त्यानंतर घनकचरा
व्यवस्थापनाचं काम असेल, 850 कोटीचं टेंडर सुमित फॅसिलिटीजला मिळालेलं आहे. हा दारू घोटाळा पुण्यापर्यंत पोहोचला आहे झारखंडचा, आणि त्या व्यक्तीला अटक झाली. आणि अटक झाल्यावरती हे प्रकरण आता ईडीकडे जाण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याची सूत्र महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत आणि टेंबी नाक्यापर्यंत जायची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून सावध राहा, सावध राहा.